सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या दिवसाचे औचित्य साधून मन प्रसन्न करणारे सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याचा आत्ताचा हा क्षण आहे। माझी या मराठीचा बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, अशा प्रकारे सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातून मराठी भाषेचे महत्त्व वर्णिलेले आहे। 1500 वर्षांचा इतिहास असणाऱ्या महाराष्ट्राचा समृद्ध वारसा म्हणजेच मराठी राजभाषा। नुकताच या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे। ही भाषा इतकी वर्ष टिकली ती मुळातच तिच्या व्याकरणाच्या नियमांमुळे। मराठी भाषा म्हणजे आपल्या मातीचा श्वास आणि व्याकरण म्हणजे तिचा शास्त्र, तिचा आत्मा, शब्दांना दिलेला बांधणीचा सुवर्णसंधान। पण असं म्हणतात, साहित्याच्या शृंगाराला व्याकरणाची किनार असली की मराठीच्या सवयाला आपोआपच काव्याचा आधार मिळतो। याचीच सांगड घालत जोशाचा मंत्र आणि शब्दांचा रणसंग्राम असलेला एक पोवाडा इथे रचला गेला। तसे तर व्यक्तिचरित्रांवर आधारित पोवाडा आपण नेहमी ऐकतोच की, पण व्याकरणावर आधारित एक पोवाडा हा एक वेगळा प्रयोग आहे। या पोवाड्याचे वैशिष्ट्य असे आहे की आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत आव्हाड सर यांनी हा पोवाडा स्वतः रचलेला आहे। यासाठी मार्गदर्शन मिळालेले आहे विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्रीयुत देशपांडे सर यांचे। तेव्हा आपणासमोर मराठी राजभाषा ही व्याकरणाने अलंकृत कशी झाली यावर आधारित एक पोवाडा सादर होणार आहे। नाशिक महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा। या उपक्रमांतर्गत विद्यालयामध्ये सध्या विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे। याचाच एक छोटासा आणि आगळावेगळा भाग म्हणजे पोवाडा इथे सादर करण्याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत। तेव्हा सादर होत आहे व्याकरणावर आधारित एक पोवाडा। सादर करते आहेत आमच्या विद्यालयातील इयत्ता 7वीचे विद्यार्थी। या पोवाड्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली आहे 7वीचे वर्गशिक्षक श्रीयुत आव्हाड सर आणि सौ पाठक मॅडम यांनी। सादर होत आहे एक पोवाडा। राजभाषा मराठीचा व्याकरणाच्या शब्दधातीचा गातो पोवाडा पोवाडा गातो पोवाडा पोवाडा आमची राजभाषा मराठी तिला व्याकरणाची झालर त्याच्या शब्दधातीचा घटक त्याच्या शब्दधातीचा घटक राजभाषा मराठीचा व्याकरणाच्या शब्दधातीचा गातो पोवाडा पोवाडा गातो पोवाडा पोवाडा शब्दजातीचे 2 गट पडतात। पहिला विकारी दुसरा अविकारी। विकारी गटाला म्हणे सव्यय अव्यय म्हणे अविकारीला। शब्दजातीचा जातीचा शब्दजातीचा जातीचा गट विकारी सव्यय गट विकारी सव्यय सर्वनाम विशेषण क्रियापद चारही शब्दजातीचा समावेश आहे खात्रीचा समावेश आहे खात्रीचा। राजभाषा मराठीचा व्याकरणाच्या शब्दजातीचा गातो पोवाडा पोवाडा गातो पोवाडा पोवाडा चारही शब्दजातीचे उदाहरण ऐका। एका वाक्यात असे कोणते उदाहरण आहे? स्वराज्याचे राजे संविधान निर्माते शिक्षणाचे पुरस्कर्ते त्यांच्या नावाचे उदाहरण शिवरायाचे अष्टपैलू होते। बाबासाहेब ते ज्ञानीच होते। सावित्री आणि ज्योतिबा हे शिक्षणासाठी स्फूर्तिदायी होते। या 3ही वाक्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4ही शब्दजातींचा समावेश आहे। शिवराय आंबेडकर सावित्री आणि महात्मा हा नामाचा उल्लेख ते आणि हे सर्वनाम अष्टपैलू ज्ञानी स्फूर्तिदायी गाती नामाचे गुणगान होते शब्द चाळे भारी
बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणती क्रिया विशेषण म्हणती क्रिया विशेषण शब्दाला शब्द चिटकून येतो. शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय दोन वाक्यांना जोडतो. उभयान्वय अव्यय उभयान्वय अव्यय वेगवेगळे भाव दर्शवी